आता बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। अजित पवार आणि जयंत पाटील आज एकाच व्यासपीठावर वाशीमध्ये राज्य शिखर बँकेच्या प्रशिक्षण केंद्रातल्या सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचं उद्घाटन। पालिका निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष, नंतर नवीन अध्यक्ष निवडणार। दरम्यान तरुणाला संधी देण्याचा सुद्धा आता पवारांचा विचार असल्याची अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। पावसाळा आला की रेनकोट घालायचा की छत्री घ्यायची, अजून तो निर्णय झालेला नाहीये। अजित पवारांसोबत युतीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं मिश्किल उत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता कुणासोबतही आघाडी करण्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार, पक्षाचा वरिष्ठ नेत्यांचा हा विचार असल्याची माहिती। तर युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार असल्याची सुद्धा माहिती। रत्नागिरीमध्ये राजापूर आणि चिपळूण वगळता इतर तालुक्याला निधी नाही। रत्नागिरी आणि राजापूरमधल्या कंत्राटदारांसाठी खैरात वाटप, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनय नातू यांचा आरोप। बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांचा फोन, मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडू यांच्याशी संवाद। आंदोलनाच्या 6व्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंची भेट घेतली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील आंदोलनामध्ये तोडगा निघण्याची आता शक्यता। कर्जमाफीसाठी तातडीनं समिती तयार केली जाईल। कर्जमाफीच्या समितीमध्ये बच्चू कडूंना सहभागी करून घेतलं जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांचं बच्चू कडूंना फोनवरून आश्वासन। शेतकऱ्यांना भाकरीवर आणि कांद्यावर काढला बच्चू कडूंचा फोटो। भाकरीवर बच्चू कडू उपोषण करतानाचं रेखाटलं चित्र, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। तर बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे यांचा पाठिंबा। कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून 15 जूनला चक्काजाम आंदोलन करणार, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया।